नई दिल्ली में प्रधानमंत्री के निवास स्थान पर श्रीमती गांधी की हत्या करने की कोशिश की गई। उन्हें तुरंत ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस ले जाया गया। वहां पहुंचते ही डॉक्टरों ने उनका उपचार शुरू कर दिया। हिंसा, हत्या, गोळीबार, खून, आर्मी, भिंडरावाले, ऑपरेशन ब्लू स्टार, दहशतवाद, परत हत्या आणि खून आणि परत एकदा प्रचंड दहशतवाद। एक जमाना असा होता की पंजाबमध्ये सगळीकडे सुख आणि शांती नांदत होती। देशातलं सगळ्यात श्रीमंत आणि प्रगतिशील राज्य अशी त्याची ख्याती होती। एकेकाळी असंही म्हटलं जायचं की पंजाबच्या मातीमध्ये तुम्ही काहीही पेरलं तरी तिथे सोनच उगवेल। मग इतकं सगळं असताना पंजाबच्या तरुणांनी हातामध्ये शस्त्रास्त्र कशासाठी घेतली? हिंदुस्थानामध्ये वेगळ्या पंजाबच्या मागणीची घोषणा का ऐकू यायला लागली? वेगळ्या खलिस्तानची मागणी का व्हायला लागली? आणि या सगळ्या दहशतवादामुळे हजारोंना आपले प्राण कशासाठी गमवावे लागले? इथे मनामध्ये एक प्रश्न येतो की पंजाबमधला हा हिंसाचार हा कुणीही थांबवू शकत नव्हता। त्याहूनही अधिक महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या दहशतवादाला, या हिंसेला सरकारनेच खुद्द आपल्याच राजकारणामुळे आमंत्रण दिलेलं होतं की काय? पंजाबच्या वाईट दिवसांची सुरुवात इंदिरा गांधींच्या पराभवाने झाली होती। 1977च्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाला जबरदस्त पराभवाचा सामना करावा लागला होता। पंजाबच्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील काँग्रेसला सत्तेतून बाहेर जावं लागलं। प्रकाश सिंग बादलांचं नेतृत्व असलेल्या अकाली दल पक्षाचं सरकार आलं होतं। ह्या पराभवानंतर काँग्रेसनं अशा एका व्यक्तीची मदत घेतली जिनं 7 वर्षात पंजाबातच नव्हे तर संपूर्ण देशात हाहाकार माजवला होता। जर्नैल सिंह भिंडरावाले। ये कोई ज्यादा पढ़ा लिखा नहीं था, लेकिन दमदमी टकसाल का इसको हेड बनाया गया था। और दमदमी टकसाल की अहमियत ये है कि गुरु गोविंद सिंह ने पहली बार या दूसरी बार जब गुरु ग्रंथ साहब को कंपाइल किया था वो इस टकसाल में किया था। अकाली पार्टी जो है वो हमेशा, चाहे वो गुरुद्वारा इलेक्शन हो तो तब कांग्रेस को हार जाते थे, या कोई भी हो, सिखों की सीट तो नहीं जीतते थे, आम तौर पे कुछ जीतते थे। तो वो चाहते थे ये जो अकाली एक सिखों की फोर्स बन रही है, जो कि उनके हिसाब से कम्युनल फोर्स है, इसको डिफीट किया जाए। तो अब डिफीट करने का बदला उसने, संजय ने कहा कि इनके बीच का कोई आदमी निकालो जो अंदर जाके सबराज करेगा या कैप्चर करेगा। वो निकाला, लेकिन वो आदमी ऐसा निकला कि जो उसे कैप्चर तो कर लिया, वो अपने पर्पस के लिए कर। जर्नैल सिंह भिंडरावाले अमृतसरच्या प्रभावी संघटना दमदमी टकसालचा प्रमुख होता। राजकारणातल्या त्याच्या उठाठेवींमागे ज्ञानी झैल सिंग आणि संजय गांधी होते। ज्ञानी झैल सिंग त्यावेळेस पंजाबमधल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जायचे। झैल सिंगांनी इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधी यांना विश्वासात घेऊन पंजाबमधल्या अकाली दलाला हटवण्याच्या आपल्या योजनेत भिंडरावालेला एक मोहरा बनवला। पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत भिंडरावालेची मुलाखत झाली होती। याबद्दल त्यांनी आपल्या पुस्तकात बियॉन्ड द लाईन्स मध्ये लिहिलंय। कांग्रेस कार्यकारिणी समिति के सदस्य जैल सिंह और दरबारा सिंह, जो बाद में मुख्यमंत्री भी बने, उन्होंने मिलकर 2 सम्मानित व्यक्तियों का चुनाव किया और उन्हें संजय गांधी से मिलवाया। पहला व्यक्ति संजय को कुछ खास नहीं जचा, लेकिन भिंडरवाले का अक्खड़पन और तीखे तेवर उन्हें बहुत पसंद आया। संजय को लगा कि अकाली दल को टक्कर देने के लिए वे बिल्कुल सही व्यक्ति हैं। संजय के दोस्त और सांसद कमलनाथ ने मुझे ये बताते हुए कहा था, हम कभी कभी उन्हें पैसे भी देते रहते थे,
हमने कल्पना भी नहीं की थी कि वो आतंकवाद की राह पर चल पड़ेंगे। जर्नैल सिंग भिंडरावालेचा स्वभाव सुरुवातीपासूनच आक्रमक. 13 एप्रिल 1978 निरंकारी आणि अमृतधारी शिखांमध्ये झालेल्या मारामारीनंतर हा चर्चेत येऊ लागला होता. त्या दिवशी 13 अमृतधारी शीख मारले गेले होते. यानंतर निरंकारी बाबा गुरबचन सिंगच्या विरोधात हरियाणात खटला दाखल करण्यात आला होता. नंतर त्यांची सुटकाही झाली. पण ह्या सगळ्या घटनांमुळे कट्टर शीख नाराज झाले. निरंकारियों के साथ जो सिखों की पुरानी दुश्मनी थी उसको इसने वो अपनाया और इस मूवमेंट का उसने उसको अगुवाई करने की कोशिश की. और जब भी इनकी झड़प होती थी, अमृतसर में हुई थी एक दिन, बैसाखी के एक दिन, ये साल नहीं मुझे याद है, और फिर जब पुलिस का एक्शन होता था तो पकड़ते थे भिंडरावाले के आदमियों को. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंगांनी आपल्यानंतर गुरु ग्रंथ साहेबालाच गुरुचा दर्जा दिला. शीख परंपरेनुसार त्यांच्यानंतर कोणीही गुरु बनू शकत नाही. निरंकारींचा जीवित गुरूंमध्ये श्रद्धा आणि विश्वास होता. 1978 साली बाबा गुरबचन सिंग निरंकारींचे प्रमुख होते. बैसाखीला झालेल्या दंगलीनंतर 24 एप्रिल 1980 साली त्याची हत्या झाली. ह्या हत्येचा संबंध थेट भिंडरवालेशी जोडला जात होता. ह्या घटनेनंतर पत्रकार कुलदीप नय्यर यांनी भिंडरावालेशी भेट घेतली. ये आपके पास इतने लोग बंदूकें और स्टेन गन लेकर क्यों रहते हैं? पुलिस वाले हथियार लेके क्यों घूमते हैं? पुलिस तो सरकार ने रखी है, वो सरकार के नुमाइंदे हैं. उन्होंने कहो साडे नाल टक्कर लेके तो वेखण. भिंडरावाल्याने थेट पंजाबीत सांगितलं की मला टक्कर देऊन बघा, मग तुम्हाला कळेल की सरकार कोणाचं आहे. उन्होंने पता लग जाऊ सरकार किती आहे. हे बोलणं सुरू असतानाच खोलीत काँग्रेसचे मोठे नेते आणि देशाचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री असलेले स्वर्ण सिंग तिथे आले. आप कुर्सी पर बैठिए. ओ जी, संता दे सामने मैं कुर्सी ते नहीं बैठ सकता, मैं इत्थे ही ठीक हाँ. कुर्सी एक थी, मैं बैठा हुआ था, तो वो आके जमीन पे बैठ गए. तो मैंने कहा आप बैठिए. मैं उठ रहा, मैं कहा नहीं आप कुर्सी पर बैठिए. कहते नहीं, संतान के प्रेजेंस में यही फर्श ही अच्छा है. स्वर्ण सिंग त्यावेळच्या महत्वाच्या आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात असत आणि अशी व्यक्ती देखील भिंडरावाले समोर जमिनीवर बसणं योग्य मानत असे. खरं तर काँग्रेसने भिंडरावालेला दिलेल्या प्रोत्साहनामागे खूप वेगळा विचार होता. इसके पीछे ज्ञानी जी का इनिशियल हाथ था. वो मिसेस इंदिरा गांधी को एक उसने बताया था कि वो पंजाब पॉलिटिक्स में अकालियों को इरेलीवेंट कर देगा. तो उस पे वो हर तरह की गेम करता था. शुरू में ये उसकी ही एक क्रिएशन थी, जो कि संत भिंडरवाला अकालियों को एक एसजीपीसी के छोटे चुनाव में वगैरह उसको सपोर्ट किया. तो ये एक, लेकिन ओवर ए पीरियड ऐसा समय है कि ही बिकेम लार्जर देन लाइफ एंड लार्जर देन ज्ञानी हिमसेल्फ. बीबीसीशी जोडलेले पत्रकार सतीश जेकब आणि मार्क टुली यांनी मिळून एक पुस्तक लिहिलं, अमृतसर मिसेस गांधीज लास्ट बॅटल. ह्यात असा उल्लेख आहे की संजय गांधी आणि ज्ञानी झैल सिंग यांनी भिंडरावालेच्या प्रसारासाठी नवीन पक्ष काढला. 1980 सालच्या निवडणुकीत भिंडरावालेंनी पंजाबमधल्या 3 लोकसभेच्या जागा लढवणाऱ्या काँग्रेस उमेदवारांना समर्थन दिलं होतं आणि त्यांना प्रचारात मदत देखील केली होती. ह्यात अमृतसरची महत्वाची उमेदवारी देखील सामील होती. त्यावेळेस काँग्रेस आणि भिंडरावाले मधल्या नात्याबद्दलचे संकेत खुद्द इंदिरा गांधींनी बीबीसी मधल्या पॅनोरामा नावाच्या कार्यक्रमात दिले होते. What kind of relationship Congress share with भिंडरावाला? मैं किसी भिंडरावाले को नहीं जानती. हाँ, शायद वो चुनाव के दौरान हमारे किसी उम्मीदवार से मिलने आए थे, लेकिन मुझे उस उम्मीदवार का नाम याद नहीं. बीबीसीच्या कार्यक्रमात इंदिरा गांधी ज्या निवडणुकीचा उल्लेख करत होत्या त्या 1980 सालच्या निवडणुका होत्या. या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या. लोकसभेच्या 529 जागांपैकी काँग्रेस 351 जागांवर निवडून आली होती.
ज्ञानी झैल सिंगना इंदिरा गांधींनी देशाचं गृहमंत्रीपद बहाल केलं होतं. पंजाब विधानसभेत काँग्रेसने अकाली दलाला हरवलं होतं. ज्ञानी झैल सिंग यांचे राजनैतिक विरोधक आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दरबार सिंगना पंजाबचं मुख्यमंत्री बनवलं गेलं होतं. ह्याचबरोबर पंजाबच्या राजकारणाला वेगळं वळण मिळत गेलं. 1986 साली अकाली दलाच्या हातातून सत्ता गेली आणि म्हणून अकाली दल आपल्या जुन्याच अजेंड्यावरती पुन्हा परत आलं होतं. हा तोच अजेंडा होता जो 1973 साली आनंदपुरा साहेब रेझोल्युशन्स मध्ये मांडला गेलेला होता. आता अकाली दल त्याच रेझोल्युशन्सच्या अनुषंगाने सरकारवरती दबाव टाकत होते. त्या रेझोल्युशन्सच्या मधले काही मुद्दे असे होते की चंदीगड हे पंजाबला देण्यात यावं, नद्यांचं जास्तीत जास्त पाणी पंजाबला देण्यात यावं. हे सगळे मुद्दे एक 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 करून मांडले जात होते आणि तेवढ्यामध्ये पंजाबमध्ये जनगणना सुरू झाली. पंजाबमधल्या जनगणनेमुळे तिथल्या राजकारणाला वळण मिळालं. धर्म आणि भाषेच्या आधारे राजकारण सुरू झालं. पंजाब राज्यात वाचलं जाणारं हिंदी वृत्तपत्र पंजाब केसरीने हिंदीबद्दल मोहीम छेडली. पंजाब में इन दिनों 1981 की जनगणना चल रही है. इसमें लोगों से उनकी मातृभाषा पूछी जा रही है. हिंदू अपनी मातृभाषा हिंदी बताए, न कि पंजाबी. यामुळे अनेक कट्टर शीख नाराज झाले. त्यातला भिंडरावाले एक. हिंदू साडे नाल धोखा कर रहे हैं. पंजाब च रह के अपनी मां बोली हिंदी कहते हैं, पंजाबी नहीं. लाला जगत नारायण एडिटर थे और लगातार अपने लेखों में वो अटैक कर रहे थे कि किस तरीके से पंजाब सरकार इसके खिलाफ कोई एक्शन नहीं ले रही है. और ये भिंडरावाले को वो मतलब उनकी आलोचना करते थे कि ये कानून अपने हाथ में ले रहे हैं और ये डेंजरस है और ये सरकार इनके लिए कुछ नहीं कर रही है. वातावरणात तणाव जाणवू लागला होता. त्यातच 9 सप्टेंबर 1981 साली एक मोठी घटना घडली. भिंडरावाले पर हत्याकारो. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. लाला जगत नारायण की हत्या, भिंडरावाले पर हत्याकारो. 9 सप्टेंबर 1981 ला लाला जगत नारायण यांची हत्या केली गेली. भिंडरावालेवर हत्येचा आरोप लागला. हत्येनंतर 4 दिवसांनी पंजाब सरकारने भिंडरावालेच्या विरोधात अटक वॉरंट काढलं. भिंडरावाले त्यावेळी हरियाणातल्या चंडो कलामध्ये होता. ह्या घटनेचं रिपोर्टिंग सतीश जेकब यांनी केलं होतं. गिरफ्तारी नहीं किया गया हरियाणा में, उनको वहाँ से जाने दिया गया और एक सरकारी गाड़ी में उनको बैठा के वहाँ से रवाना किया गया था. और जिस तरीके से दोनों सरकारें ने ये किया, और पंजाब में तो हमेशा कोई एक्शन नहीं लिया गया, बल्कि ऐसा लगता था कि जानबूझकर भिंडरावाले को एक ऐसी छवि दी जा रही है कि जिससे जनता के सामने ये मैसेज जाए कि ये बहुत ही पावरफुल आदमी है. लाला जगत नारायणच्या हत्येनंतर 6 दिवसांनी 15 सप्टेंबर 1981 ला भिंडरावालेला अमृतसरमधल्या गुरुद्वारा गुरुदर्शन प्रकाशमधून अटक करण्यात आली. भिंडरावालेला अटक करण्यात आली होती. पण या अटकेनंतर कोणत्या कोणत्या राजकीय खेळी खेळल्या गेल्या याबद्दल काही कल्पना? इंदिरा गांधींच्या अगदी जवळ असलेल्या पुपुल जयकरांच्या मतानुसार केवळ इंदिरा गांधींच्या हस्तक्षेपामुळे भिंडरावाले यांना जामिनावर सोडण्यात आलेलं होतं. आणि याहीपेक्षा आणखीन आश्चर्याची गोष्ट म्हणजे तत्कालीन गृहमंत्री ज्ञानी झैल सिंग यांनी याबद्दल
संसदेमध्ये घोषणाही करून टाकली आणि त्याचबरोबर हेही सांगितलं की भिंडरावाले यांच्या विरोधात एकही पुरावा मिळालेला नाही. संत जरनैल सिंह भिंडरावाले को जमानत पर रिहा कर दिया गया है. लाला जगत नारायण की हत्या में उनके खिलाफ कोई भी सबूत नहीं मिला है. एकीकडे भिंडरावालेच्या अटकेवरून राजकारण सुरू होतं, तर दुसरीकडे स्वतंत्र खालिस्तानची मागणी होऊ लागली होती. सीपीएम नेता सुरजीत सिंह बरनाला यांनी थेट प्रश्न विचारला. मैं सदन को यह बता देना चाहता हूं कि भिंडरवाला को कांग्रेस और अकाली दल दोनों का संरक्षण मिल रहा है. अब इससे ज्यादा और क्या हो सकता है कि भिंडरवाला पिछले महीने लगातार 10 दिन तक अपने हथियारबंद साथियों के साथ घूमता रहा दिल्ली में. उसे किसने बुलाया? वो कौन है जिसने भिंडरवाला के सारे कार्यक्रमों को प्रायोजित किया था? संसदेत आणि देशात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर ना काँग्रेसने दिलं ना अकाली दलाने. इकडे जामिनावर सुटल्यानंतर भिंडरावाले आपल्या अंगरक्षकांसोबत दिल्लीपासून मुंबईपर्यंत बेधडक फिरत होता. शुरू में पैसा भी दिया जिससे उसने हथियार खरीदे, और ये भी कि भाई दूसरी, जैसे कि वो बॉम्बे गया था, बॉम्बे से सीधा अमृतसर आया, रास्ते में किसी ने उसको रोका नहीं. तो कांग्रेस अगर चाहती तो उसको कैद कर सकती थी, कोई पहले ही करना चाहिए था, फिर ये ब्लू स्टार ऑपरेशन ही ना होता. वो एक बार दिल्ली आए थे अपने समर्थकों के साथ, और मुझे अच्छी तरह याद है उन्होंने पूरे दिल्ली का चक्कर लगाया था. कई ट्रकों में थे, भिंडरा आगे ऊपर बैठे हुए थे बिल्कुल ओपन में, और पीछे सारी लॉरियां थी. वो पूरा चक्कर लगाया था. और फिर यहाँ पर एक सिख नेता थे जिनका देहांत हो गया था, संतोख सिंह. संतोख सिंह की जो एक शो सभा थी उसमें भिंडरावाले ने शिरकत की थी, और उसमें राजीव गांधी भी आए थे. भिंडरावालेंनी आपल्या अटकेचं आणि त्याहूनही अधिक आपल्या सुटकेचं भांडवल करायला सुरुवात केली. त्यांनी मोठ्या गर्वाने बडबडायला सुरुवात केली की इंदिरा गांधीच्या सरकारनं त्याच्यासाठी एका महिन्यामध्ये जे काही केलेलं आहे ते तो संपूर्ण वर्षभरात सुद्धा करू शकला नसता. या घटनेनंतर ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीतले स्थानिक शीख समाज त्या सगळ्यांनी खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. भिंडरावाले आणि त्याचे समर्थक वेगळ्या खालिस्तानची मागणी करत होते. तेव्हा दिल्लीत एशियाड खेळांची तयारी जोरात सुरू होती. 1982 सालच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात एशियाड खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. 30 वर्षांनी भारतात इतक्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत होतं, ज्यात 33 देशांचे खेळाडू सहभागी होणार होते. एशियाड स्पर्धा उत्तमरित्या पार पाडण्याची जबाबदारी इंदिरा गांधींचे ज्येष्ठ सुपुत्र राजीव गांधी यांच्यावर सोपवली गेली. दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. दिल्लीत राजीव गांधींच्या छत्रछायेखाली आशियाई खेळ पार पडत होते. इकडे त्याच दरम्यान विरोध आणि निदर्शनं करण्याची धमकी भिंडरावालेने दिली. गडबड होण्याच्या शंकेमुळे दिल्ली हरियाणाची सीमा सील करण्यात आली होती. दिल्लीत येणाऱ्या प्रत्येक शिखाकडे शंकेच्या नजरेने पाहिलं जात होतं. हरियाणा पोलिसांचे जवान चौकशी दरम्यान वाईट वागणूक देताना दिसत होते. सामान्य जनता तर अपमानित होतच होती, पण 1965च्या भारत पाक युद्धाचे नायक एअर मार्शल अरजन सिंग हे देखील त्याला अपवाद नव्हते. किधर जा रहे? दिल्ली जा रहा हूँ. डिक्की खोलो, सारी गाड़ी की तलाशी लेनी है. ड्राइवर, एशियाड में होने वाली सिखों की रैली में भाग लेने तो नहीं जा रहे? देखिए, मैं एयर चीफ मार्शल अर्जुन सिंह हूँ, एयरफोर्स से. जरूरी काम से दिल्ली जा रहा हूँ. प्रदर्शन से मेरा कोई लेना देना नहीं. फिर भी ड्राइवर डिक्की खोलो. हवलदार देखो, चेक करो. ठीक है.
ओके जाइए। अशाच काहीशा अपमानास्पद वागणुकीतून लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोडा यांना जावं लागलं होतं। लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोडा यांनी बांगलादेश युद्धाच्या दरम्यान 90,000 पाकिस्तानी सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडलं होतं। खुद्द काँग्रेसच्या नेत्यांनाही शंकेच्या नजरेनं पाहिलं जात होतं। इतकंच नाही तर पोलिसांनी शंकेच्या आधारे जवळजवळ 1,500 लोकांना अटक केली होती। पोलिसांच्या या दांडगाईमुळे पंजाबची जनता चिडली होती। ह्याचा फायदा भिंडरावालेने घेतला। ਤੁਸੀਂ ਦੇਖਿਆ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸਿੱਖਾਂ ਦੇ ਹਰਿਆਣਾ ਬਾਰਡਰ ਤੇ ਅਪਮਾਨ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਉਹਦੇ ਵਿੱਚ ਫੌਜ ਦੇ ਪੁਰਾਣੇ भिंडरावालेने सांगण्यास सुरुवात केली की शिखांना दुसऱ्या दर्जाचे नागरिक मानून त्यांना वाईट वागणूक दिली जाते। देशासाठी आपला जीव अर्पण करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही या दुष्ट वागणुकीतून जावं लागतंय। ਜਿੱਥੇ ਸਿੱਖਾਂ ਨੂੰ ਦੂਜੇ ਦਰਜੇ ਦਾ ਨਾਗਰਿਕ ਮੰਨ ਕੇ ਘਟੀਆ ਸਲੂਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਸਮਝੇ। भिंडरावाले समोर नरमपंथीयांचा आवाज दबला गेला। त्यातले हरचंद सिंग लोंगोवाल हे एक। पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या अकाली दलाचे लोंगोवाल अध्यक्ष होते। भिंडरावालेच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांचं महत्त्व कमी झालं होतं। ह्याच दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे पंजाबात दहशतवाद फोफावला। ह्यावेळी निशाण्यावर खुद्द पोलीस होते। दिवसेंदिवस पंजाबमध्ये दहशतवाद वाढत चाललेला होता। हिंसा, खून सगळ्यात वाढत चाललेलं होतं। पण ह्या काळामध्ये घडलेल्या एका हत्येची मात्र खूप चर्चा होत होती। पंजाबचे DIG AS अटवाल यांची हत्या। अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये ते दर्शन घेण्याकरता गेलेले होते आणि दर्शन आणि प्रसाद घेऊन सुवर्ण मंदिराच्या बाहेर पडल्या क्षणीच त्यांच्यावर गोळीबार झाला। AS अटवाल यांचा तिथेच दुर्दैवाने मृत्यू झाला। त्यांचा मृतदेह सुवर्ण मंदिराच्या बाहेर रस्त्यावरती निश्चित पडलेला होता, पण तिथे तैनात असलेल्या एकाही पोलिसाची त्या मृतदेहाला हात लावण्याची हिंमतही होत नव्हती। एवढी भिंडरावाले यांची दहशत पसरलेली होती। शेवटी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री दरबार सिंग यांनी स्वतः भिंडरावालेशी सुवर्ण मंदिरामध्ये संपर्क साधला। हम दरबार सिंह जी से मिलने गए थे। अवतार सिंह जिसका आप जिक्र कर रहे हैं, जो पुलिस का बड़ा सीनियर अफसर था, उसका मर्डर जो हुआ था वो गुरुद्वारे गोल्डन टेम्पल की सीढ़ियों के ऊपर हुआ था और दिन में हुआ था। और जब वो लोग अंदर से आए थे जिनके पास बंदूकें थी, उन्होंने उसको गोली मारी और फिर वो अंदर चले गए थे गोल्डन टेम्पल में। और उसकी जो लाश थी वो बाहर पड़ी रही, कई घंटों तक लाश बाहर पड़ी रही और किसी की हिम्मत नहीं थी कि उसको पुलिस वालों की कि उसकी लाश को वहाँ से ले जाते। तो उसके बाद भिंडरावाले को टेलीफोन गया है। टेलीफोन दरअसल चीफ मिनिस्टर की तरफ से गया था। मुख्यमंत्री दरबारा सिंग म्हणाले की DIG अवतार सिंगचा मृतदेह 2 तास पडून होता। 2 घंटे हो गए उनकी लाश ਨੂੰ दरबार साहब ਦੇ ਬਾਹਰ ਪਿਆ। असे की कर सकते हैं। यावर भिंडरावाले म्हणाला की मी काय करू। दरबार सिंगना भिंडरावालेची मनधरणी करावी लागली आणि सांगावं लागलं की तुमच्या लोकांना सांगा की आम्हाला मृतदेह तिथून उचलून घेऊन जाऊ द्या। कह दो अपने पुलिस वाले ने की लाश चक के ले जाओ। जी। अटवार जो वापस जाने लगे थे उसके पीछे किसी ने गोली चलाकर किसी ने गोली चलाकर उनको गोली चलाकर बाहर दरबार साहब से बाहर निकलने लगे, उसको सलाह कर दिया। और पुलिस इतनी डिमोरलाइज हो गई, उसकी लाश उठाने नहीं आया, मेरा घंटा 1.5 घंटा को उठाने नहीं आया। चाहिए थे वो। उसके बाद पुलिस इतनी डिमोरलाइज हो गई कि वो पुलिस वाले जो है भिंडरावाले से और उनके जो श्रद्धालु हैं, उनके जो हिटमैन है, उनसे डरने लगे थे। उसकी बगैर इजाज़त के वहाँ से लाश भी नहीं रिमूव हुई थी। जब हमने दरबारा सिंह से ये पूछा तो दरबारा सिंह ने हमसे कहा कि आप ये सवाल मुझसे क्यों कर रहे हैं, ये सवाल आप होम मिनिस्टर से करिए।
जो दिल्ली में बैठे, क्योंकि उन्होंने कहा कि लॉ एंड ऑर्डर जो है वो गृह मंत्री का हाथ में है। लेकिन हमने उनसे ये कहा था कि आप तो चीफ मिनिस्टर थे, तो चीफ मिनिस्टर के भी तो अपनी स्टेट के अंदर उसकी पावर होती है। तो उन्होंने उसका कोई डायरेक्ट जवाब नहीं दिया, लेकिन उन्होंने ये चीज़ बिल्कुल क्लियर कर दी थी कि जैल सिंह पॉलिटिक्स कर रहा है टू अंडरमाइन कांग्रेस पार्टी, एंड उन्होंने कहा कि वो मेरे को भी अंडरमाइन कर रहा है। खरं तर पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री दरबारा सिंग अशा काही निवडक लोकांमध्ये गणले जात होते जे भिंडरावालेच्या विरोधात ठोस कारवाई करण्यास मागे पुढे पाहत नसत। डीआयजी अवतार सिंग अटवाल यांच्या हत्येनंतर दरबारा सिंगनी इंदिरा गांधींना सुवर्ण मंदिरात पोलीस धाडण्याचा सल्ला दिला। इंदिरा गांधींनी तत्कालीन गृहमंत्री झैल सिंग यांचा सल्ला मागितला। झैल सिंगनी सुवर्ण मंदिरात पोलीस धाडण्यास नकार दिला। यामुळे भिंडरावालेची हिंमत वाढली होती। पंजाबची परिस्थिती बिकट होत चालली होती। परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी इंदिरांनी एक राजनैतिक निर्णय घेतला, गृहमंत्री ज्ञानी झैल सिंगना राष्ट्रपती करण्याचा। That I will faithfully execute the office of President of India. ज्ञानी झैल सिंग यांना एका शीख व्यक्तीला हिंदुस्थानच्या राष्ट्रपती पदावरती बसवण्यात आलेलं होतं। हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। हे सगळं कशा करता होतं? कदाचित त्यामागे असा विचारही असेल की जर एका शीख व्यक्तीला राष्ट्रपती पदावर बसवलं तर कदाचित पंजाबमधला दहशतवाद कमी होईल किंवा संपुष्टात येईल, पण असं काहीही झालेलं नाही। ज्ञानी झैल सिंग राष्ट्रपती झाले आणि 1 महिन्यानंतर पंजाबमध्ये अटकसत्र सुरू झालं। दोन महिन्यात 30,000 लोकांना अटक करण्यात आली। सरकार चौबाजूंनी घेरलं जात होतं। आनंदपूर साहिब रेझोल्यूशन लागू करणं हेच या अहिंसक आंदोलनाचे ध्येय होतं, पण अटकसत्र सुरूच होतं। यामुळे परिस्थितीत तणाव जाणवत होता। त्यातच 5 ऑक्टोबर 1983 साली अतिरेक्यांनी एक हिंसक दुर्घटना घडवून आणली। पंजाबमधल्या कपूरथला ते जालंधर इथे जाणाऱ्या एका बसला शीख बंदूकधाऱ्यांनी मध्यरात्री थांबवलं। बसमध्ये उभ्या असलेल्या यात्रींमधून हिंदूंना निवडून बाहेर काढलं आणि एका रांगेत उभं करून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या। आपल्याच बायका मुलांच्या डोळ्या देखत 6 माणसं मारली गेली। ह्या हत्याकांडानंतर पत्रकार तवलीन सिंग भिंडरावालेला अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भेटली। तवलीन सिंगने भिंडरावालेला विचारलं की हत्या करणारे शीख होते। यावर भिंडरावाले म्हणाला, त्यांच्याशी माझा काय संबंध? पण जेव्हा घटनेच्या निंदेबद्दल विचारलं तेव्हा भिंडरावाले म्हणाला, मी का करू निंदा? निंदा करणारा मी कोण? मैं कौन हूं ऐसी निंदा करने वाला। ह्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी 6 ऑक्टोबरला इंदिरा गांधींनी दरबारा सिंगचं सरकार हटवलं। पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली। ही इंदिरा गांधींची सगळ्यात मोठी चूक मानली जाते। ह्यामुळे भिंडरावालेच्या विरोधात ठोस पावलं उचलणाऱ्या एका नेत्याचं केंद्र सरकारशी नातच तुटलं। दरबारा सिंगना हटवल्याने परिस्थिती फारशी बदलली नाही। एका महिन्यानंतर अमृतसरवरून चंदीगडमध्ये जाणाऱ्या बसवर देखील हल्ला झाला। हिंदू परिवारांना हुडकून काढून त्यांची गोळ्या घालून हत्या केली गेली। रात्री अपरात्री पंजाबमध्ये बसेस चालवण्यावर बंदी घातली गेली। हत्या, लूटमार अशा घटना वाढू लागल्या होत्या। तरी देखील इंदिरा गांधी भिंडरावालेच्या विरोधात कुठलीही कारवाई किंवा ठोस पावलं उचलण्यास का कचरत होत्या? वो समस्या को शायद समझ नहीं सके और सिखों की भावनाओं को भी नहीं समझ सके। बात यह है कि जिस समय पंजाब के अंदर उग्रवाद बढ़ रहा था और उग्रवादी स्वर्ण मंदिर का जो एरिया है उसके अंदर जमा हो रहे थे, वहाँ घातक हथियार इकट्ठे किए जा रहे थे, उस समय जो कार्रवाई सरकार को करनी चाहिए थी उन्होंने नहीं की।
एकीकडे पंजाबमध्ये भिंडरावाल्याची ताकद वाढत चाललेली होती आणि दुसरीकडे दिल्लीमध्ये इंदिरा गांधींचे जवळचे सल्लागार भिंडरावालेवर सक्ती न करण्याचा सल्ला इंदिराजींना देत होते. भिंडरावाले आणि त्याचे समर्थक AK-47 सारखी भयानक शस्त्रास्त्र सुवर्ण मंदिरामध्ये गुप्तपणे पाठवायला लागलेले होते. दुधाच्या भांड्यातून, धान्याच्या गोणीतून हत्यारं, शस्त्रास्त्र, गोळा बारूद सुवर्ण मंदिरामध्ये आणला जात होता. एकीकडे दिल्लीत ह्यावरून उहापोह सुरू होता, तर दुसरीकडे भिंडरावालेने मोठा निर्णय घेतला. 15 डिसेंबर 1983 रोजी भिंडरावाले आपल्या सशस्त्र समर्थकांसोबत सुवर्ण मंदिरातल्या अकाल तख्तावर कब्जा करून बसला. अकाल तख्त म्हणजे असं सिंहासन जे अजरामर आहे, ते अनंत काळासाठी बनलंय. हे सिंहासन 16व्या शतकात तयार केलं गेलंय. दिल्लीतल्या मुघल दरबारच्या सिंहासनापेक्षा 1 फूट उंच अकाल तख्त तयार केलं गेलं होतं. ते जगाला सांगण्यासाठी की ईश्वर बादशहांपेक्षा श्रेष्ठ असतो. इथून शीख धर्माशी जोडलेले सगळे ठराव आणि निर्णय दिले जातात आणि म्हणून अकाल तख्ताला धार्मिक आणि राजनैतिक महत्व लाभलंय. भिंडरावालेने अकाल तख्तवर केलेल्या कब्जाचा विरोध सुवर्ण मंदिराचे प्रमुख ग्रंथी कृपाल सिंगांनी केला, पण भिंडरावालेला त्यानं काहीच फरक पडला नाही. बैसाखी के दिन ये बात है 1984 की, सिर्फ 2-3 महीने पहले जब ऑपरेशन ब्लू स्टार हुआ है, तो वहाँ एक सरदार लीडर था, उसको भिंडरावाले के लोगों ने दौड़ के अंदर उसका मर्डर किया. वो आगे दौड़ रहा था, वो पीछे से गोलियां मार रहे थे, और दिन दहाड़े, ये दोपहर की बात है जब उसका मर्डर हुआ. अकाल तख्तवरून भिंडरावालेने इंदिरा गांधींना इशारा दिला आणि म्हणाला की आम्ही तर आगपेटीच्या काडीसारखे आहोत. ही लाकडी आणि थंड आहे, पण तुम्ही जर ती पेटवलीत तर आगीच्या ज्वाळा बाहेर पडतील. बरसी माचिस दी तीली वांगा लकड़ दिया ते ठंडी है, पर जे तुसे उन्हें पालोगे तलपटा निकलन किया. इंदिरा गांधींच्या चिंता वाढत चालल्या होत्या. फेब्रुवारी 1984 चा महिना होता. 10 महिन्यांनी देशात आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार होत्या आणि इंदिरा गांधींना तडजोड करणं भाग पडत होतं. इकडे भिंडरावालेच्या वाढत जाणाऱ्या महत्वामुळे अकालींचं अस्तित्वच धोक्यात येत होतं हे त्यांना समजलं होतं. तत्कालीन परराष्ट्र मंत्री नरसिंह राव यांनी अकालींशी बोलून त्यांच्याबरोबर तडजोड घडवून आणावी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. नरसिंहराव यांनी चर्चा करून शांती करारासाठी एक फॉर्म्युला तयार केला. हा फॉर्म्युला अकाली दलाच्या नेत्यांना मंजूर होता. ह्या फॉर्म्युलाच्या अंतर्गत पंजाबला चंदीगड शहर देण्यात येणार होतं, तर हरियाणाला त्या मोबदल्यामध्ये आबोहर शहर देण्यात येणार होतं. आणि या फॉर्म्युल्याची शिफारस करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली होती. पण एक अट होती. ती अट अशी की आधी हा फॉर्म्युला हरचरण सिंग लोंगोवाल आणि भिंद्रानवाले यांना मंजूर होणं गरजेचं होतं. नरसिंहरावांना चर्चेत यश मिळालं आणि त्यांनी तडजोडीची रूपरेषा तयार केली. त्यात असं म्हटलं होतं की एक आयोग तयार केला जाईल जो अशा प्रकारच्या शिफारशी करील. पण सरकारकडून एक अट घातली गेली होती, ती अशी की तडजोड तेव्हाच होईल जेव्हा अकाली दलाचे अध्यक्ष हरचंद सिंग लोंगोवाल आणि भिंडरावाले हे त्या तडजोडीला मंजुरी देतील. हरचंद सिंग लोंगोवाल आणि भिंडरावाले यांना तयार करण्याची जबाबदारी होती गुरचरण सिंग तोहड़ा आणि प्रकाश सिंग बादल यांच्यावर. गुरचरण सिंग तोहड़ा तेव्हा गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष होते. शीख राजकारणातल्या महत्वाच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. बादल आणि तोहड़ा प्रस्ताव घेऊन सुवर्ण मंदिरात गेले. तिकडे त्यांना संत हरचंद सिंग लोंगोवाल आणि भिंडरावालेंची भेट घ्यायची होती. खुद्द हरचंद सिंग लोंगोवाल भिंडरावालेला त्रासले होते. ते लगेच तयार झाले. आता फक्त भिंडरावालेला तयार करायचं होतं. तोहड़ांनी सांगितलं की सरकारने अधिकतर मागण्या मानल्या आहेत. भिंडरावालेला हे सांगण्यात आलं नव्हतं की एक कमिशन बसवून सरकार दुसऱ्या मागण्यांनाही मंजुरी देईल. सानू इस गल से सहमत हो जाना चाहिए. संत जरनैल सिंह जी, इस मामले च मेरी भी यही चर्चा आणि तडजोडीचे प्रयत्न वाया गेले. भिंडरावाले कुठल्याही परिस्थितीत तडजोड करायला तयार नव्हता. इसके अलावा और कोई समझौता नहीं हो सकता. ओ जी कम्युनिटी तोड़ा जी,
मैं ਤੁਹਾਡੀ सारी खेडा जानना हे स्पष्ट होतं की भिंडरावाले कुठल्याही परिस्थितीत तडजोड करायला तयार नव्हता. धोखा कर रहे हैं. ऐसे कोई धोखा नहीं. ऐसे पंजाब के सिखा के हित ਲਈ है. जिससे हकले की है मैं सब जानना. ਤੁਹਾਡੀ ਅੱਖ सत्ता ते है. ਤੁਸੀਂ मुख्य मंत्री बनना चाहते हो. बिजले वाले जी मैं ਤੁਹਾਨੂੰ अकाल तक तो बाहर कटवा दूंगा. तो बात भी गल हैगी. भिंडरावालेच्या आडमुठेपणामुळे सगळे रस्ते बंद झाले होते. आठवड्यानंतर लोंगोवालनी घोषणा केली की 3 जून नंतर गहू पंजाब बाहेर नेऊ दिला जाणार नाही. पंजाबातल्या शीख आणि हिंदूंमधल्या वाढत्या तणावाचे पडसाद देशातल्या इतर राज्यात पडत होते. 19 फेब्रुवारी 1984 हरियाणातल्या पानिपत आणि जगाधरीमध्ये 9 शीखांना मारण्यात आलं होतं. 3 गुरुद्वारे देखील जमीनदोस्त करण्यात आले होते. सतीश जेकबने आपल्या पुस्तकात उल्लेख केलाय की त्यावेळी केंद्रीय सरकारने असा दावा केला होता की त्यांच्याकडे अनेक हिंदूंना मारल्याच्या गुप्त बातम्या आल्या होत्या. भिंडरावाले आणि त्याचे सहकारी यांची इच्छा होती की अशा नरसंहारानंतर हिंदू पंजाब सोडून जातील आणि देशातले आणि इतर राज्यातले शीख पंजाबात निघून येतील. हे एक प्रकारे दिल्ली सरकारला आव्हान होतं. आता इंदिरा गांधींना काहीतरी ठोस आणि महत्वाचा निर्णय घेणं भाग होतं. उस वक्त वो कोई भी समझौता मानने को तैयार नहीं थे. भिंडरावाले के साथ मेरी 3 घंटे तक अकेले बातचीत हुई थी. और बिल्कुल ऊपर हम लोग छत पे अकेले बैठे थे. तो मैंने उनसे कहा कि आप इतने बड़े देश की फौज से, इतनी बड़ी देश की ताकत से आप कैसे लोहा ले सकते हैं, आप कैसे लड़ेंगे. तो उन्होंने कहा कि आपको मालूम नहीं है कि हमने सारा स्कीम बना दी है. स्कीम ये थी उनकी कि सिर्फ 10 किलोमीटर दूर आप खेतों में से जाइए पीछे तो पाकिस्तान का बॉर्डर आ जाता है. उसका नाम है खालड़ा. और ये मुझे भिंडरावाले ने बताया कि काके यहाँ से सानू सिर्फ 45 मिनट लगेंगे. 80 ਆਪਾਂ ਟੁਕ ਜਾएंगे थे एक खेतों विच और खालड़ा उत्थे है. उत्थे जाके हमने जाके फिर गुरिल्ला वॉरफेयर शुरू कर देनी. तो मैंने पूछा आप पाकिस्तान में जाओगे. कहता हाँ. कहता वो उन्होंने सारी अंडरस्टैंडिंग है साढ़े नौ. एक जून 1984 पंजाबला सैन्याच्या हवाली केलं गेलं. सेना काय कारवाई करेल ह्याची चिंता होती. सरतेशेवटी 2 जून 1984 इंदिरा गांधींनी दूरदर्शनवरून शेवटचं आवाहन केलं. देशवासियों, पंजाब में निर्दोष सिख और हिंदू मारे जा रहे हैं. अराजकता फैली हुई है. लूटपाट हो रही है. धार्मिक स्थल अपराधियों और हत्यारों के शरणगाह बन गए हैं. अगर अब भी किसी मुद्दे पर कोई गलतफहमी या संदेह है तो आइए हम बातचीत की मेज पर इसे हल करने की कोशिश करेंगे. इंदिरा गांधींनी सरतेशेवटी सुवर्ण मंदिरात सैन्य धाडण्याचा निर्णय घेतला. कोडवर्ड होता ऑपरेशन ब्लू स्टार. एकीकडे इंदिरा गांधींनी चर्चेसाठी आमंत्रण दिलं तर दुसरीकडे अमृतसरच्या सगळ्या दूरध्वनीच्या तारा कापल्या गेल्या. पंजाबचे नेते मग ते चरमपंथी असोत किंवा नरमपंथी असोत कोणीही संवाद साधू शकत नव्हते. त्यातूनही इंदिरा गांधींच्या अपीलचा फायदा होणार नव्हता आणि झाला नाही. जेव्हा इंदिरा गांधी देशाला संबोधून भाषण देत होत्या तेव्हा मेजर जनरल कुलदीप सिंग बरार यांच्या नेतृत्वाखाली सेनेची नवी डिव्हिजन सुवर्ण मंदिराच्या दिशेने पुढे सरकत होती. 3 जूनला पत्रकारांना अमृतसरमधून बाहेर पाठवून दिलं गेलं. पाकिस्तानला लागलेल्या सीमा सील करण्यात आल्या. भिंडरावाले तेव्हा अकाल तख्त इथे होता. इंदिरा गांधी जेव्हा महत्वाचा निर्णय घेत होत्या तेव्हा भिंडरावाले पत्रकारांशी बोलत होता. फौज अंदर पहुंच चुकी है कि ਤੁਹਾਨੂੰ लगता है कि फौज दरबार साहब अंदर प्रवेश कर पाएगी? नहीं, मैनू नहीं लगता कि फौज इतनी हिम्मत है.
फौज भी इथे उसी तरह पड़ी रहेगी जिस तरह BSF तो CRP। त्या क्षणी देखील तो समजत होता की सेना आज शिरणार नाही आणि जर शिरलीच तर जबरदस्त लढाई होणं अटळ होतं। सरेंडर करना ही पैना। जे फौज ने अंदर आने की हिम्मत की ते उन्हें सबक सिखावांगे। ते ऐसा सबक सिखाया जाएगा जिसने वो जिंदगी पर याद रखेगी। तो पता है एक शेर 1000 पेड़ां का शिकार करता है। भिंडरावालेच्या अशा उत्तरामुळे दोन गोष्टी नक्की होत्या। भारतीय सैन्याचा सामना करण्यास तो सज्ज होता म्हणजे रक्तपात। जर्नलिस्ट भिंडरावाले से मिले थे, उनमें मैं भी था और ये बात है कोई दोपहर की बात है। तो ये आखिरी प्रेस कॉन्फ्रेंस जो भिंडरावाले ने दी थी और उसके शब्द मुझे याद है। उसने कहा था कि मुझे मालूम है कि अब आर्मी आ गई है लेकिन मेरी यहाँ से लाश ही जाएगी, मुझे कोई गिरफ्तार नहीं कर सकता है। एंड ही सेड कि आई एम गोइंग टू फाइट। तो वो लास्ट था, हमें अंदाजा नहीं था कि एक्शन इतनी जल्दी शुरू हो जाएगा। सेनेच्या घेरावानंतर आत राहणाऱ्या नागरिकांना बाहेर येण्यास सांगितलं गेलं। ही घोषणा अनेकदा केली गेली। उस दिन जी वो 3 जून था, गुरु अर्जन देव जो सिखों के 5वें गुरु हैं उनका शहीदी गुरपुर था। उस दिन तो गोल्डन टेम्पल में रास्ता जो पिलग्रिम है वो मत्था टेकने के लिए, गुरपुर मनाने के लिए बहुत आते हैं। तो बहुत दूसरे अकाली दल के जो वर्कर हैं वो गिरफ्तारी देने के लिए आए हुए थे। बहुत लोग थे अंदर, पण फक्त 129 लोक बाहेर पडले। त्यांनी सांगितलं की भिंडरावाले लोकांना बाहेर पडू देत नाहीये। 5 जून संध्याकाळी 7 वाजता सैन्याने आपली कारवाई सुरू केली। रात्रभर दोन्ही बाजूंनी गोळीबार चालला होता। 6 जूनला सकाळी 5:20 असा निर्णय घेतला गेला की अकाल तख्तमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी टँक्सची मदत घ्यायची। ऑपरेशन ब्लू स्टारला सुरुवात झाली होती। हिंदुस्थानची सेना भिंडरावाले आणि त्याच्या साथीदारांना सुवर्ण मंदिरातल्या अकाल तख्तमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच वेळेला दिल्लीमध्ये राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये तातडीने एक गुप्त बैठक चालू झाली होती। कारण ब्लू स्टार ऑपरेशन सुरू करण्याआधी ज्ञानी झैल सिंग यांना ना याबद्दल कळवण्यात आलेलं होतं ना त्यांचा सल्ला घेण्यात आलेला होता। त्यांना कुठलीही कल्पना दिली गेलेली नव्हती आणि ज्या क्षणी ज्ञानी झैल सिंग यांना याबद्दल समजलं तेव्हा ते नाराज झाले होते। इतने बड़े फैसले की जानकारी मुझे पहले दी जाती तो अच्छा होता। सेना को कहा गया था कि दरबार साहब को कोई नुकसान नहीं पहुंचना चाहिए। मुझे समझ नहीं आ रहा है कि हमारी खुफिया एजेंसी पिछले 2 महीनों से क्या कर रही है, जबकि इतनी बड़ी तादाद में हथियार स्वर्ण मंदिर में ले जाए जा रहे थे। जब भिंडरावाले ने गुरु नानक निवास को छोड़ के अकाल तख्त को अपना ठिकाना बनाया तब उसे गिरफ्तार करने की ये पंजाब सरकार का काम था, उन्हें नजर रखनी चाहिए थी। दुख बहुत था कि भाई गोल्डन टेम्पल में गई फौज वगैरह, दुख था और उसका वो दुख प्रकट भी किया, लेकिन गवर्नमेंट के साथ खड़े रहे। जैसे मैंने कहा उस रात जो उन्होंने ब्रॉडकास्ट किया वो बहुत उनकी हिम्मत थी, क्योंकि बहुत लोग कह रहे थे तुम्हें रिजाइन कर देना चाहिए, तुम ये अगर तुम रिजाइन कर दो तो एक और रंजीत सिंह बन जाओगे। तो ज्ञानी जी खुद हर्ट हुए इसके मामले इसके बारे में, क्योंकि उसको इसके बारे में डार्क में रखा गया था इस ऑपरेशन के बारे में, तो उसको बड़ा इसमें दुख हुआ। ये सिख साइकी को इतना हर्ट किया। अब देखिए आप पंजाब को और सिखों से डील करना चाहते हैं पॉलिटिक्स को, और इसमें वहाँ के लोगों की डोमिनेंट कम्युनिटी की आपको सेंसिटिविटीज़ का नहीं अंदाज, ये एक बहुत बड़ा ब्लंडर था इंदिरा गांधी का।
ऑपरेशन दरम्यान मौल्यवान पुस्तकांच्या आणि वस्तूंच्या लायब्ररीला आग लागली. पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चाललेल्या चकमकीतल्या गोळ्या हरमिंदर साहेबच्या दिशेनेही चालल्या. अकाल तख्तचं देखील खूप नुकसान झालं होतं. खरं तर सरकारने नंतर अकाल तख्त परत बांधून देण्याचा प्रस्ताव दिला, जो शीख समुदायाने फेटाळून लावला. खुद्द शीख समाजाने अकाल तख्त परत बांधला. 6 जूनला पूर्ण दिवस सुवर्ण मंदिरात गोळीबार चालला होता. सरते शेवटी भारतीय सेनेला मध्यरात्री भिंडरावालेचा मृतदेह मिळाला आणि 7 जूनला सकाळी ऑपरेशन ब्लू स्टार थांबवलं गेलं. पुढे 3 दिवस सलग लपून बसलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्याचं कार्य सुरू होतं. याच दरम्यान 8 जूनला राष्ट्रपती ग्यानी झैल सिंगनी सुवर्ण मंदिराला भेट दिली. राष्ट्रपती मंदिराच्या आत शिरताच त्यांच्यावर एका दहशतवाद्याने गोळी झाडली, जी त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या खांद्याला लागली. लेफ्टनंट जनरल बरार यांच्या मतानुसार एकूण 83 सैनिक मारले गेले होते, ज्यात 4 अधिकाऱ्यांचाही समावेश होता. या व्यतिरिक्त 248 जखमी झाले होते. दहशतवादी आणि इतरांची संख्या एकूण 492 होती. पण आजही नेमकी संख्या किती यावरून वाद सुरू आहे. मरणाऱ्यांमध्ये दहशतवाद्यांपेक्षा सामान्य नागरिकांची संख्या अधिक होती, जी पोलिसांच्या आणि दहशतवाद्यांच्या गोळीबारात मारली गेली किंवा अन्य काही कारणांमुळे मृत्युमुखी पडली. सुवर्ण मंदिराच्या आवारातून शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला गेला, ज्यात अँटी टँक रॉकेट लॉन्चरचा समावेश होता. ऑपरेशन ब्लू स्टार इतका मोठा निर्णय आणि इंदिरा गांधींना देशाचे राष्ट्रपती, देशाच्या 3ही सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर ग्यानी झैल सिंग यांना थोडीही कल्पना देता आली नाही. ग्यानी झैल सिंगनी आपल्या आत्मकथेमध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी सतत इंदिरा गांधींना सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता की पंजाब मधल्या दहशतवादाला आणि मुख्यतः भिंडरावाले या प्रश्नावरती प्रखर पावलं उचलू नका. पण इंदिराजींनी त्यांचा हा सल्ला ऐकला नाही. यावर ग्यानी झैल सिंग म्हणाले की इंदिरा गांधींचा त्यांच्यावरती विश्वासच नाही. पण इंदिरा गांधींचा झैल सिंग यांच्यावरचा विश्वास का उडाला, ज्यांना खुद्द इंदिरांनीच राष्ट्रपतीपद बहाल केलं होतं? इंदिरा गांधींचे तत्कालीन मुख्य सचिव PC अलेक्झांडर यांनी आपल्या पुस्तकात माय इयर्स विथ इंदिरा गांधी मध्ये लिहिलंय की इंदिरा गांधी पंजाबशी निगडीत सगळ्या गोष्टी, निर्णय, इतकंच काय तर गुप्त करार या संबंधातल्या सगळ्या गोष्टी ग्यानी झैल सिंगना सांगत असत. पण त्यांना चाहूल लागली होती की राष्ट्रपती भवनातून बातम्या फुटत होत्या. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार संपताच एक मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षकांमधल्या तमाम शीख सैनिकांना हटवण्याचा प्रस्ताव तयार केला, जो पंतप्रधानांना पाठवला गेला. कहिए, क्या बात है? मैडम, हम चाह रहे हैं कि आपकी सिक्योरिटी में लगे सिख गार्डों को हटा दिया जाए. क्यों? मैडम, आपकी जान को खतरा है. अलगाववादी भिंडरावाले की मौत का बदला लेने की सरेआम धमकियां मिल रही हैं. आपको क्या लगता है भारत एक धर्मनिरपेक्ष देश नहीं है? मैं एक धर्मनिरपेक्ष देश की प्रधानमंत्री हूं. सिख गार्ड्स को हटाना उनका अपमान होगा. जो जैसा चल रहा है उसे वैसे ही चलने दीजिए. जी. पुपुल जयकरच्या म्हणण्यानुसार इंदिरांनी शीख सैनिकांना हटवण्यास नकार दिला. तेव्हा एक पर्याय शोधून काढला गेला की प्रत्येक एका शीख सैनिकाबरोबर एक शीख नसलेला सैनिक तैनात करण्यात यावा. पण ह्या निर्णयाची अंमलबजावणी कधी झालीच नाही. याच दरम्यान पुपुलने इंदिरांचं आत्मचरित्र लिहिण्याचा प्रस्ताव ठेवला. इंदिरांनी लगेच होकार दिला. धवन 13 अक्टूबर और 15 अक्टूबर की सुबह का टाइम पुपुल के लिए फिक्स कर दीजिए.
चलो मैं पुप्पी मेरे साथ जो हुआ सो हुआ। मुझे लगता है मैंने अपने सारे कर्ज उतार दिए। पुपुल, तुम कभी नवंबर के महीने में कश्मीर घाटी गई हो? जी हाँ, वहां गांधरबल जाकर चिनार के पेड़ों को देखना चाहिए। पता है पुपुल, मैं चिनार के पेड़ों के नीचे बैठना चाहती हूँ, बदलते हुए रंगों को महसूस करना चाहती हूँ, चिनार की पत्तियों को पकते हुए देखना चाहती हूँ और उन्हें पेड़ से अलग होते हुए देखना चाहती हूँ। पुपुल, तुम्हें याद है वो बिजबिहारा का चिनार का पेड़? जी हाँ। मैंने सुना है उस पेड़ की मौत हो गई। हाँ, मैंने अपने बेटों से कहा है कि जब मैं मरूं ना तो मेरी राख को हिमालय पे बिखेर देना। आप मौत की बात क्यों करती हैं? क्या मौत एक सच्चाई नहीं है? दुसऱ्याच दिवशी इंदिरा गांधी राहुल आणि प्रियांकाला घेऊन श्रीनगरला गेल्या। परत येताच त्यांना ओडिसात निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यासाठी जावं लागलं। 30 ऑक्टोबरला इंदिरा गांधींनी आपलं ऐतिहासिक भाषण दिलं। जब तक मुझे सांस है तब तक सेवा ही में जाएगी, और जब मेरी जान जाएगी तो मैं कह सकती हूँ कि एक एक खून का खतरा जितना मेरा है, तो एक एक खून एक भारत को जीवित करेगा, भारत को मजबूती देगा। तीन महिन्यांनी देशात निवडणुका होणार होत्या आणि आयर्न लेडी मृत्यूबद्दल बोलत होती। आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे किंवा त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे इंदिरा गांधींना आपला मृत्यू कुठल्या तरी हिंसक दुर्घटनेत होणार आहे अशी काही जाणीव झाली होती की काय, कोण जाणे। थोडक्यात इंदिरा गांधींना आपला मृत्यू जाणवत होता की काय, कोणास ठाऊक। कारण त्यांच्या भाषणातून, गप्पांमधून, तर कधी कधी पत्रातून हे जाणवायला लागलेलं होतं। त्या म्हणत असत की आय एम गोइंग टू डाय अ व्हायलंट डेथ, आणि 31 ऑक्टोबरला नेमकं हेच घडलं। इंदिरा गांधींच्याच बॉडीगार्ड्सनी, 2 शीख रक्षकांनी त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या। आज सवेरे नई दिल्ली में प्रधानमंत्री के निवास स्थान पर श्रीमती गांधी की हत्या करने की कोशिश की गई। उन्हें तुरंत ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेस ले जाया गया। वहां पहुंचते ही डॉक्टरों ने उनका उपचार शुरू कर दिया। इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर पंजाब मधल्या दहशतवादाला आळा बसला होता का? ऑपरेशन ब्लू स्टार अंमलात आणलं गेलं होतं, भिंडरानवालेला मारून टाकलं होतं, पण तरीही पंजाब मधला दहशतवाद कमी झालेला नव्हता। उलट तिथे दहशतवाद फोफावत चाललेला होता। बंदुकीच्या धाकानी किंवा हिंसेनी शांती प्रस्थापित होण्याची आशा आपण कशी काय करू शकतो? अशी आशा करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे। हे सत्य तेव्हाही होतं आणि आजही आहे। इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत आणि देशात शीख विरोधी दंगे उसळले। ह्यात 2,500हून अधिक शीख मारले गेले होते। घाई गडबडीत राजीव गांधींना पंतप्रधान पदाची शपथ दिली गेली। I
I, राजीव गांधी, त्यांनी पंजाब समस्येवर तोडगा शोधण्यासाठी मॉडरेट नेता हरचंद सिंग लोंगोवाल सोबत करार केला, पण कट्टरवाद्यांनी लोंगोवालची हत्या करून आपले भयंकर मनसुबे जाहीर केले. पाकिस्तानच्या ISIने देखील पंजाबच्या दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिलं. त्यांना शस्त्र पुरवण्यात आली, खालिस्तान मागणाऱ्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना मदतही केली. 10 वर्षांपेक्षा अधिक काळ पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती. दहशतवाद्यांच्या विरुद्ध एक मोठी मोहीम उघडली गेली. पंजाबचे DGP KPS गिल यांना आतंकवाद्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश आणि स्वातंत्र्य दिलं गेलं. पंजाबमधला दहशतवाद बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आणला गेला. 1996 साली पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस जिंकली, पण दहशतवाद्यांनी मुख्यमंत्र्यांची, बियान सिंग यांची चंडीगड मंत्रालयात हत्या केली. 1984 साली झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टार नंतर जवळजवळ 1 दशकांनी पंजाबच्या ह्या समस्येवर तोडगा निघाला. पण त्या 1 दशकामध्ये पंजाबनी जे काही कमावलं, जे काही गमावलं, याचा हिशोब मांडता येणार नाही, त्याची भरपाई होऊ शकणार नाही आणि कुणीही ती करूही शकणार नाही. तुर्तास या भागात इतकंच. पुढच्या भागात राजीव गांधी आणि त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटनांवरती प्रकाशझोत टाकणार आहोत. तेव्हा पुढच्या शनिवारी भेटूया.